आजचा आमचा विषय आहे प्रभू भोजन आणि बाप्तिस्मा। हे दोन महत्वाचे विधी आम्ही शिकणार आहोत। दोन्हीमध्ये 6 धडे आहेत। बघूया किती जमलं तेवढं पाहण्याचा प्रयत्न करूया। आणि म्हणून त्याकरिता पवित्र शास्त्र बायबल मधून आम्ही 1-2 वचन वाचूया। मत्तयाचं शुभवर्तमान याचा अध्याय 19, 28, मत्तय 28 वचन 19 आणि 20। तेव्हा तुम्ही जाऊन राष्ट्रातील सर्व लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली ते सर्व त्यास पाळावयास शिकवा। आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे। वाचलेला शास्त्रभाग प्रभू आपणाकरिता आशीर्वादाचं करो। प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 वचन 42। ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात काय होते? तत्पर होते। एका प्रश्नाच्या द्वारे आजच्या ह्या विषयाला सुरुवात करतो। उत्तर द्यायचं बरं का? बरोबर। जे 2 वचन आम्ही वाचले, एक वचन आहे बाप्तिस्म्यावर आधारित आणि एक वचन आहे प्रभू भोजनावर आधारित। ह्या दोन्ही विधींमधून प्रभूने कोणती विधी पहिले समोर ठेवली? शुभवर्तमानामध्ये अभ्यास करत असताना कोणती विधी प्रभूने समोर ठेवली? फक्त शुभवर्तमानामध्ये आम्ही वाचतो तर प्रभू भोजन आम्हाला पहिले पाहायला मिळतं, आणि मग प्रभूने बाप्तिस्मा हा विषय नंतर ठेवला। मग कोणता क्रम आमच्यासाठी महत्वाचा आहे? कसा क्रम पाहिजे? बाप्तिस्मा आणि प्रभू भोजन पाहिजे की प्रभू भोजन आणि बाप्तिस्मा पाहिजे? बाप्तिस्मा आणि प्रभू भोजन। का बरं? प्रभूची आज्ञा आहे। बरं, हे सगळे प्रश्न मनात ठेवायचे, तर तुम्हाला शेवटी उत्तर द्यायचं। बघूया तुमचे उत्तर बरोबर येतात। प्रश्न समजला पहिला? कोणता क्रम पहिला येतो, बाप्तिस्मा की प्रभू भोजन? दुसरा प्रश्न, बाप्तिस्मा किंवा बाप्तिस्म्याची आज्ञा प्रभूने कधी दिली? बाप्तिस्म्याची आज्ञा पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात तुम्ही काय घ्या? बाप्तिस्मा घ्या। ही आज्ञा कधी दिली? दुसरी, माझ्या स्मरणार्थ हे करा, ही आज्ञा कधी दिली? मग कोणतं पहिले? हा, आणि बाप्तिस्म्याची विधी नंतर सांगितलं। मग कोणता क्रम बरोबर वाटतो? हे सगळे प्रश्न आहेत बरं का, हे समोर येतात, त्याला व्यवस्थित हाताळणं आवश्यक आहे। तेच आम्ही ह्या सर्व विषयांमध्ये पाहणार आहोत बरं का। बाप्तिस्मा किंवा बाप्तिस्म्यावर आधारित जी आज्ञा आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताने कधी दिली? ज्यावेळेस तो पुनरुत्थित झाला त्यावेळेस दिली का पुनरुत्थानाच्या अगोदर दिली? परत एकदा विचारतो, उत्तर द्यायचं बरं का। तुम्ही पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात त्यांना बाप्तिस्मा द्या, ही आज्ञा पुनरुत्थानाच्या अगोदर दिली का पुनरुत्थानाच्या नंतर दिली? का बरं? कसं लिहिलंय? लय सुंदर उत्तर, काय पुढे विचारूच नका। मी पण असं शिकवत जाईल, तिथं लिहिलंय। हा, उत्तरामध्ये खूप मस्त सिद्धांत आहे। ठीक आहे, परत एकदा विचारतो, मस्त ब्रदर तयार? आता लक्षपूर्वक उत्तर द्यायचं, ठीक आहे?
प्रश्न आहे बाप्तिस्मा द्या हा जो विषय, ही जो आज्ञा आहे, ही पुनरुत्थानाच्या अगोदर दिली का नंतर दिली? तुम्ही म्हणले पुनरुत्थानाच्या नंतर दिली. का बरं? का अगोदर दिली नाही? अगोदर तर प्रभूचे शिष्य बाप्तिस्मे देत होते, योहान पण बाप्तिस्मा देत होता. का बरं अगोदर दिली नाही? आणि मग सुरू करूया आपल्या विषय. मग तुम्हाला कळल की हा विषय किती गंभीर आहे. विषयामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो, प्रश्नांच्या द्वारे ज्यावेळेस जातो त्यावेळेस आम्हाला विषयाची सखोलता समजते. हा, द्या उत्तर. हा, व्हेरी गुड ब्रदर, 100 मार्क्स है ना. जोपर्यंत ती प्रक्रिया होत नाही तोपर्यंत बाप्तिस्मा मला लागू होत नाही. बाप्तिस्मा म्हणजे प्रभू येशू सोबत आपली असणारी ओळख. कशी ओळख? जसा ख्रिस्त मरण पावला, जसा ख्रिस्त पुरण्यात आला, जसा ख्रिस्त काय झाला? पुन्हा उठला. आम्ही हे रोमकराच्या पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये वाचतो. बाप्तिस्म्याच्या संदर्भामध्ये काय वाचतो है ना? आमचा बाप्तिस्मा हा ख्रिस्त सोबत कशा प्रकारे संयुक्त आहे. संयुक्त है ना. वन इज युनियन, अनदर वन इज कम्युनियन. युनियन म्हणजे बाप्तिस्म्याच्या द्वारे आम्ही संयुक्त होतो. संयुक्त होतो म्हणजे ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करणारा हा ख्रिस्तामधून निघणं आवश्यक आहे. म्हणजे जसं ख्रिस्त मरण पावला, मी मरण पावलो. ख्रिस्त पुरण्यात आला, मी पुरण्यात आलो. ख्रिस्त जसा उठला तसं मी नवीन प्रकारच्या जीवनासाठी काय झालो? उठलेलो आहे. मग हा जो सिद्धांत आहे, ही जी गोष्ट आहे, ती मला कधी लागू होईल? ज्यावेळेस प्रभूने ती क्रिया करणं काय आहे? आवश्यक आहे. जोपर्यंत प्रभू मरत नाही, पुरला जात नाही, पुन्हा उठत नाही, तोपर्यंत तो ही आज्ञा देऊ शकत नाही. काय? बाप्तिस्मा घ्या. समजलं? जोपर्यंत ती क्रिया प्रभू करत नाही तोपर्यंत तो आम्हाला आज्ञा देऊ शकत नाही. समजलं? म्हणून बाप्तिस्मा विधी हा पुनरुत्थानाच्या नंतर प्रभूने विशेष करून काय दिलेला आहे? आज्ञा दिली. त्याच्या अगोदर मला शोधून दाखवा प्रभू कुठं म्हणाला घ्या बाप्तिस्मा घ्या. अजिबात नाही. पण योहान म्हणाला, योहानाचा बाप्तिस्मा हा पश्चातापाचा बाप्तिस्मा होता. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य पण बाप्तिस्मा देत होते, पण प्रभूने कधीच बाप्तिस्मा दिला नाही. समजलं? आता त्यावेळेस प्रभूचे शिष्य जे बाप्तिस्मा देत होते त्याच्या समोर असणारा एक उद्देश होता. त्यावेळेस बाप्तिस्मा घेणं हे दाखवतं की बाबा हा आमचा गुरु आहे, आम्ही ह्याचं शिक्षणाचं अनुकरण करत आहे. तो विषय त्यावेळेस त्या ठिकाणी जास्त करून प्रचलित होता. म्हणजे योहानाचे शिष्य, योहानाचा बाप्तिस्मा, याचा अर्थ असा आहे जो कोणी योहानाचा बाप्तिस्मा घेईल तो योहानाच्या शिक्षणाचं अनुकरण करणारा ठरेल. समजलं? समजलं? जो कोणी योहानाचा बाप्तिस्मा घेईल तो योहानाच्या शिक्षणाचं अनुकरण करणारा ठरेल. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा घेईल तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाचं अनुकरण करणारा ठरेल. म्हणून त्या काळामध्ये हे दोन गट तयार झाले. एक आहे योहानाचा गट आणि दुसरा आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा गट. परंतु योहान जास्त दिवस राहिला नाही, त्याचा शिरच्छेद करून टाकण्यात आला आणि म्हणून योहानाचे असणारे शिष्य सगळीकडे तितरबितर झाले, पसरले, कारण त्यांना काही आधार भेटला नाही. आणि म्हणून प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आणि शुभवर्तमानामध्ये योहानाचे पुष्कळ शिष्य येऊन कोणाला भेटले? प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन भेटले. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये ज्यावेळेस योहानाच्या शिष्यांचा बाप्तिस्मा झालेला होता त्यावेळेस विचारण्यात आलं होतं की तुम्हाला पवित्र आत्मा भेटला का? मग काय म्हणाले ते? पवित्र आत्मा आहे असं आम्हाला कधीच माहित नव्हतं. आणि म्हणून त्यावेळेस आम्हाला शिकायला मिळतं की कशा प्रकारे त्यांनी काय घेतला. हा, समजलं है ना? ही ओळख आहे ह्या प्रकारची प्रभूच्या शिक्षणाचं ते काय करत होते? अनुकरण करत होते. आता पाहत असताना आमच्या समोर मंडळीतील दोन विधी आहेत. एक आहे बाप्तिस्मा आणि दुसरा आहे प्रभू भोजन. ठीक आहे? बाप्तिस्मा म्हणजे प्रभू सोबत माझी ओळख आहे, प्रभू सोबत माझी संयुक्त युनियन आहे, है ना? प्रभू भोजन याचा अर्थ प्रभू सोबत माझी सहभागिता आहे. माय कम्युनियन इज देअर. दिस टॉक्स अबाउट माय युनियन, दिस टॉक्स अबाउट माय कम्युनियन.
हे कशाबद्दल बोलतं? संयुक्ततेबद्दल बोलतं. बाप्तिस्मा काय बोलतो? मी संयुक्त आहे, एक झालेलो आहे प्रभूबद्दल, प्रभूमध्ये. प्रभुभोजन काय सांगतं? मी प्रभूच्या प्रभुभोजनामध्ये काय घेत आहे? सहभागिता घेत आहे. समजलं? संयुक्तता आणि दुसरं काय? तुम्ही बोलणार नाही तर माझा घासा संध्याकाळी 5 पर्यंत टिकणार नाही बरं का, म्हणून बोलायचं. बाप्तिस्मा म्हणजे काय? प्रभू सोबत माझी संयुक्तता म्हणजे ओळख, माझी ओळख. जसा विलीन होणं, चांगला शब्द. जसा ख्रिस्त मरण पावला, पुरला गेला, पुन्हा उठला, तसं मी बाप्तिस्माच्या द्वारे त्यासोबत काय झालो? संयुक्त झालो, युनियन मध्ये आलो. युनियन मध्ये जोपर्यंत युनियन मध्ये नाही तोपर्यंत कम्युनियन नाही. ठीक आहे? जोपर्यंत संयुक्त नाही मस्के ब्रदर तोपर्यंत जो भागीता आहे की नाही, तोपर्यंत सहभागिता. समजलं दीपेश? आहे की नाही? म्हणून हा अर्थ समजणं गरजेचं आहे. बाप्तिस्मा प्रभूने पुनरुत्थानाच्या कधी दिलेला आहे? आज्ञा कधी देण्यास सांगितलेलं आहे? नंतर सांगितलेलं आहे. ठीक आहे? मग प्रभू भोजनाच्या संदर्भामध्ये शुभवर्तमानामध्ये जो विधी करण्यात आला, माझ्या स्मरणार्थ हे करा, प्रभूने ते सांगितलं. मग ते आम्हाला कधी लागू होतं? ज्यावेळेस मी काय घेतो? बाप्तिस्मा घेतो, आहे की नाही? पण प्रभूने तो विधी कधी केलाय? अगोदर केलाय. मग मला अगोदरच्या गोष्टींना जास्त पाहणं महत्वाचं आहे का बाप्तिस्म्याच्या नंतर सांगितलेल्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत? मग बाप्तिस्म्याच्या नंतर प्रभुभोजन विषय सांगितलाय का? अभि सांगितलं का? परत एकदा लक्ष दे बरं का. बाप्तिस्म्याच्या अगोदर प्रभुभोजनाबद्दल प्रभूने हातात भाकर घेतली, मोडली, प्याला घेतला है ना, आणि अशा प्रकारे तो बोलला. ही जी गोष्ट आहे, ही जी इतिहास आहे, हकीकत आहे, हा सेम हकीकत किंवा हा सेम असणारा विषय प्रभू बाप्तिस्म्याच्या नंतर कधी घडलेला आहे का? अगोदर प्रभूने भाकर घेतली है ना, आणि मग प्याला घेतला, आणि मग आम्हाला पाहायला मिळतो तो नंतर निघून गेला गेतसेमनी बागेमध्ये. हे सगळं बाप्तिस्म्याच्या कधी होतं? अगोदर होतं, है की नाही? पण माझा प्रश्न असा आहे की ह्या प्रभुभोजनाबद्दल नंतर कधी विषय तो सांगितलेला आहे का बाप्तिस्म्याच्या नंतर? व्हेरी गुड ब्रदर, व्हेरी गुड. कसं नाही सांगितलं? सांगितलं ना, रिपिटेशन झालं. तुम्ही तुमचं लक्ष नसतं प्रभुभोजनामध्ये. कुठून वाचतात ना पहिले करिंथीयस पत्र, मागच्या वेळेस तुम्ही वाचलं होतं, मी पाहिलं, तुम्ही वाचलं होतं ना पहिले करिंथीयस पत्राचा किती अध्याय? 11 अध्याय. काय लिहिले त्याच्यामध्ये? ज्या रात्री प्रभूला धरून देण्यात आले, जे मला कोणापासून? येस, प्रभू पासून प्राप्त झाले. समजलं? बघा सिक्वेन्स किती सुंदर दिलेला आहे. समजलं? प्रभू भोजनाच्या किंवा बाप्तिस्म्याच्या अगोदर प्रभू भोजनाचा विषय काय केलाय? प्रभूने शिष्यांसमोर शेवटलं काय केलं? भोजन केलं. परंतु ते वलांडनाचं भोजन होतं. कशाचं भोजन होतं? त्या रात्री प्रभूने वलांडनाच्या भोजनामध्ये ह्या शिष्यांना एक छाया दाखवली. कोणची छाया दाखवली? की तुम्हाला माझ्या स्मरणार्थ हे करायचं आहे की नाही? त्या रात्री त्यांनी भाकर हातात घेतली, प्याला हातात घेतला. आता जर आपण एक्झॅक्ट ती जर गोष्ट करू, कधी बाप्तिस्म्याच्या अगोदरच्या विधीची गोष्ट करू, आम्हाला वलांडन सण पण पाळावं लागेल, आम्हाला बेखमीर भाकर पण बनवावं लागेल. म्हणून मग आमच्या भाकरीमध्ये मग त्याच्यामध्ये खमीर नसावं, कारण वलांडनाच्या भाकरीमध्ये काय नव्हतं खरं. पण आमच्या भाकरीमध्ये कदाचित तुमच्या इथं नसेल, पण काय काय जण ब्रेड ठेवतात है ना, त्या ब्रेड मध्ये ईस्ट असतं. ईस्ट म्हणजे खमीर असतं. अरे मग कसं चालतं हे? म्हणून प्रभूने काही विशेष की भाकर ह्याचीच बनली पाहिजे, त्याचीच बनली पाहिजे, ह्याचं काहीही महत्व ठेवलेलं नाही. हा, पण जर आम्हाला ऍज इट इज हा पार्ट जर पाळावा लागला असता तर आम्ही यहुदी असलो असतो. आम्हाला यहुदी होणं गरजेचं आहे, इस्रायली होणं गरजेचं आहे. प्रभू त्यांना फक्त दाखवत होतं की ही क्रिया, ही विधी तुम्हाला करणं आवश्यक आहे. आणि मग त्याचं स्पष्टीकरण पहिले करिंथीयस पत्र याचा 11व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट दिलेले. चला तुम्ही वाचता, त्यामध्ये दिलेले जे प्रभू पासून मला
मिळालेलं प्राप्त झालं. द लॉर्ड रिव्हील्ड हिम की आता काय करायचं. म्हणून ज्यावेळेस तुम्ही लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही आता तुमच्यासाठी हा गृहपाठच आहे, ज्यावेळेस मत्तय, मार्क, लूक, योहान हे वाचता आणि ज्यावेळेस तुम्ही पाहता, तुम्हाला कधी असं वाटतं की पहिले प्याला हातात घेतला? नाही घेतला? वाचा लुकाचं सुवर्तमान वाचा, त्यामध्ये पहिले प्याला हातामध्ये घेतलाय आणि त्याने आशीर्वाद दिला, मग त्याच्यानंतर भाकर घेतली, है की नाही? मत्तय मार्क मध्ये त्यांनी भाकर घेतली, मग प्याला घेतला. मग लोक कन्फ्युज होतील, अरे पहिले प्याला घ्यायचा की भाकर. मग कुठं पाहायला लागलं आम्हाला? पहिली करिन्थस पत्र याचा 11वा अध्याय, मंडळीसाठी दिलेलं योग्य स्पष्टीकरण त्या ठिकाणी आहे आणि हुबेहूब आम्हाला त्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. समजलं? क्रम समजला? कोणता क्रम आहे? पहिले बाप्तिस्मा. बाप्तिस्म्यासोबत मी काय होतो? कशात काय होतो? मी संयुक्त होतो. संयुक्त म्हणजे एक होणे, युनियन है ना. बघा ना, आमचं तारण झालं. सोनवणे ब्रदर, काय झालं? तारण झालं. का झालं? कारण प्रभू येशू ख्रिस्त मारला गेला, पुरण्यात आला आणि पुन्हा उठला. तारणाच्या द्वारे ते झालं. मग बाप्तिस्मामध्ये कोण मरतं? म्हणून प्रभू म्हणला आपला वधस्तंभ घेऊन मला काय करा. म्हणजे बाप्तिस्मामध्ये मी जगाला दाखवतो जसा तारणासाठी ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला, बाप्तिस्मासाठी प्रभू आता मी, म्हणून मी ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर आता मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त हे आहे ती संयुक्तता. आणि एकदा ज्याला हे रहस्य कळालं, वाव व्हॉट अ ब्युटिफुल युनियन इट इज, काय सुंदर संयुक्तता आहे, मग त्याला ह्याचं गंभीरता समजते. कशाची? प्रभू भोजना. म्हणजे आता मला संयुक्त तर केलं, पण आता मला सुंदरशा सहभागितेमध्ये काय करण्यात आलेलं आहे? घेऊन येण्यात आलेलं आहे. म्हणून ह्या दोन विधी मंडळीच्या खूप महत्वाचं आहे, हे शिकणं आम्हाला बंधनकारक आहे. ठीक आहे. मंडळीतील दोन विधी, बाप्तिस्मा आणि प्रभू भोजन, हा तुमचा अनुक्रमणिक आहे. प्रभू भोजन मध्ये ख्रिस्ती विधी काय आहे, प्रभू भोजन आणि वल्हांडण है ना, प्रतीकांचा अर्थ काय आहे, विधींचे पालन कसं करायचं आहे. पहिले बघा, तिथं पण करिन्थराचं पत्र, इथं पण विधीचे पालन करिन्थराच्या पत्रामध्ये दिलेलं आहे. त्याचा भाग 1 आणि भाग 2 आहे. आणि 6वा शेवटला मुद्दा, माझी वैयक्तिक तयारी प्रभू भोजनासाठी मी कशी करणं आवश्यक आहे. मला माहिती आहे तुमच्याकडे अजून पुस्तक आलेले नसतील है ना. प्रभू भोजनावर विल्यम मॅकडोनाल्डने लिहिलेलं हे स्पष्टीकरण आहे ना. इथं ब्रदर अँड रायटर्स आहेत आणि खूप सुंदर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ना. आणि हा मग बाप्तिस्मा, भरपूर ह्यामध्ये गोष्टी आहेत. ठीक आहे. हळूहळू या गोष्टी पाहण्यास प्रभू सहाय्य करू. आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही प्रवेश केला. कशात प्रवेश केला? मी विषयामध्ये प्रवेश केला. परंतु प्रवेश करायच्या अगोदर तुम्हाला आता अर्थ कळाला, तुम्हाला आता क्रम कळाला आहे की नाही है ना. हा क्रम खूप महत्वाचा आहे. बाप्तिस्म्याच्या द्वारे मी प्रभूला दाखवतो मस्तकत्व काय आहे. जो बाप्तिस्मा घेतो तो ख्रिस्ताच्या मस्तकत्वाच्या अधीनतेमध्ये येतो. म्हणून तारण पावलेला व्यक्ती प्रभू भोजन घेऊ शकत नाही. आता जगात भरपूर लोक तारण पावले तर मेजातून भाग घेता येत नाही. तारण पावलेला व्यक्ती अजून प्रभूच्या मस्तकाच्या अधीनतेत आलेला नाही. म्हणून पहिले करिन्थस पत्र 10वा अध्याय आणि 11वा अध्याय ख्रिस्ताचं हेडशिप आणि लॉर्डशिप, म्हणजे त्याचं मस्तकत्व आणि त्याचं प्रभुत्व है ना, हे समजणं आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणून बाप्तिस्मा काय दाखवतो? बाप्तिस्मा दाखवतो मस्तकत्व. प्रभू भोजन काय दाखवतो? लॉर्डशिप है ना. काय दाखवतो? प्रभुत्व दाखवतो. हे दोन ज्याला समजतं की ख्रिस्त माझं काय आहे? मस्तक आहे है ना. बाप्तिस्माच्या द्वारे तो त्या मस्तकाच्या कशात येतो? आधीन. म्हणून बाप्तिस्मा खूप गरजेचा आहे है ना. प्रभू भोजनामधून भाग घेता वेळेस ते आम्ही पहिले करेन 10 आणि 11 मध्ये वाचतो. चला, धडा पहिला, ख्रिस्ती विधी हे नाव दिलेलं आहे है ना. ख्रिस्ती विधी किती विधी आहेत? पक्के 2च आहे. ठीक आहे, 2च आहे. एक आहे बाप्तिस्मा आणि एक आहे प्रभू भोजन. ठीक आहे. 2च विधी आम्हाला नवीन करारामध्ये पाहायला मिळतात. आता मला हे पण पाहणं गरजेचं आहे की 2च विधी का दिलेले आहेत, 3रं 4थं 5वं विधी का दिलेले नाहीये. अनेक डिनॉमिनेशन मध्ये, रोमन कॅथलिक मध्ये 5
5 आहेत. किती विधी आहेत? 5 विधी आहेत. काय ह्याच्यामध्ये 7 विधी आहेत है ना. तर ते सगळं काय पाहण्याची गरज नाहीये, पण आम्ही बायबलमधून हे शिकणार आहेत की काच 2च विधी बंधनकारक आहेत, बाकीचे का नाही. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी आम्ही हळूहळू यामधून पाहणार आहोत. ठीक आहे, चला पुढे जाऊया. सगळ्यात पहिली गोष्ट काय सांगतो? प्रभू भोजन बाप्तिस्म्याचा अर्थ काय? प्रभू सोबत माझी काय दाखवतं? एकरूपता म्हणजे संयुक्तता, जे आता मी तुम्हाला शिकवलंय है ना. त्याच्याबरोबर मरणे, पुरले जाणे आणि नवीन जीवनामध्ये चालणे. कुठं दिलं? रोमकरास पत्र 6वा अध्याय. चला वाचूया, सोबत वचन पण वाचूया आणि पुढे जाऊया. काढा रोमकरास पत्र 6वा अध्याय, वाचा 4थं वचन. वाचू मी? बरं. आपण ज्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर घेतले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे त्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याप्रमाणे आपण नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. व्हेरी गुड. नवीन प्रकारच्या कशात चालावे है ना. मग पहिले बघा, मरणं, पुरले जाणं आणि उठणं. म्हणजे जसा ख्रिस्त झाला तसा मी पण झालो, म्हणजे संयुक्त झालो. ते तुम्हाला अगोदर समजवलं. एक रूप झालं. बाप्तिस्म्याने मी एक झालेलो आहे. ठीक आहे. दुसरं, प्रभू भोजनामध्ये काय? प्रभूच्या आगमनापर्यंत प्रभूची घोषणा करणे की तो माझ्यासाठी काय झाला? मेला. आहे की नाही. माझ्यासाठी दुःख त्याने सहन केले है ना. प्रभू भोजनाचं काय आठवण करून देते? प्रभूचं दुःख जे प्रभूने माझ्यासाठी काय केले? सहन केले. ठीक आहे, लक्ष द्या. समजा ही भाकर आहे. काय ही? ही भाकर आहे. प्लेटमध्ये ठेवलेली सामग्री. ठीक आहे, भाकर. त्याला म्हणतो ब्रेड. काय म्हणतो? ब्रेड किंवा म्हणतो भाकर. ठीक आहे. दुसरं काय आहे? दुसरं काय आहे ना. आता ड्रॉइंग माझी एवढी चांगली नाही. त्याला आम्ही म्हणतो प्याला. हे 2 महत्वाचे घटक आहे. प्रभूच्या आगमनापर्यंत प्रभूची घोषणा करणे की तू माझ्यासाठी काय झाला? मेला है ना. हे 2 गोष्टी मुद्दामून मी ड्रॉइंग काढले. ठीक आहे, का ड्रॉइंग काढले? तुमच्या समोर राहते. त्यामधून आम्ही अजून स्पष्ट काही गोष्टी पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, चला पुढं. बाप्तिस्मा काय दाखवतो? हा विधी कितीदा घडलेला आहे? एकदाच घडलाय. कितीदा घडलाय? एकदाच घडलाय. पण प्रभू भोजन सहभागिता दर्शवित आणि ते वारंवार आहे है ना. का बरं तुम्हाला असं वाटतं की एकदाच बाप्तिस्मा घेतला पाहिजे? अभी कैसा बैठ गया बरोबर दिमाग में. व्हेरी गुड ब्रदर. कारण प्रभू वारंवार मरत नाही, म्हणून बाप्तिस्मा हा वन टाइम. म्हणून बायबल मध्ये पण दिलेलं आहे, एकच प्रभू, एकच देव, एकच विश्वास आणि बाप्तिस्मा पण. म्हणून एकदाच घेतलेला बाप्तिस्मा नीट घ्या. ठीक आहे. तो जर चुकलेला असेल तर तारणानंतर बाप्तिस्म्याचे जे आशीर्वाद आहे ते जीवनामध्ये दिसणार नाहीत. म्हणून आज अनेक मंडळांमध्ये आपलं असं झालेलं आहे, तारण होऊन आतमध्ये आलेत की नाही आलेत हाच लय मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण आपली पिढी ब्रदरांमध्ये 3री पिढी असेल, 3री 4थी पिढी है ना. 3री 4थी पिढी असल्यामुळं काय झालेलं आहे की जे जे ओळखीचे होते ते सगळे आतमध्ये आलेत. माझा काका, मामा, दादा, मावशी, आजी, आमचे तर पुरी इंगल्स मंडळीत भरले होते. सगळे इंगल्स. आमची औरंगाबादची मंडळी इंगल्सच्या नावाने मांडली जात होती. इंगल्स सगळे होते. आता फक्त माझं कुटुंब आहे. आमचं कुटुंब एकही टिकला नाही. आणि ते आमच्या तात्याला खूप वाईट वाटलं. का वाईट वाटलं? पहिले सब जोश मध्ये, कारण नवीन शिक्षण होतं, काहीतरी नवीन देतय, काय वचन वाचत आहे, तो पान पालटायला आपण काढूया प्रेषितांची कृत्ये. पण इथं आपले प्रभूचे दास वचनामध्ये एकदम भरभरून अंगावर काटेच यायचे लोकांचे. लोक लगेच तारण पाऊल कुठं आले? हात वरती केले, कबूल केले, रडले तिकडं, पण सवयी काही सुटलेच नाही है ना.
हा आपल्या सगळ्या लोकांचा हा मागोवा आहे. ही रणगाणं सगळ्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मंडळांची ही कथा आहे बरं का. भरपूर लोक आले दिंगलचे, भरपूर आले, पण खूप कमी शेवटपर्यंत टिकू शकले नाही. का टिकू शकले नाही माहिती का? कारण ह्या गोष्टी समजू शकल्या नाहीत. संयुक्तता काय आहे? जर तारण व्यवस्थित नसेल तर बाप्तिस्मा माझा व्यर्थ आहे. जर तारण व्यवस्थित नाही, बाप्तिस्मा व्यवस्थित नाही, म्हणून पुढची सेवा व्यवस्थित करता येणार नाही. ती असं वाटेल की जाणून बुजून खूप अडखळणे येतात, ते तुम्हाला सांगतो. म्हणून हा क्रम खूप महत्वाचा आहे. प्रभू मला सहाय्य करो या सगळी गोष्टी पाहण्याकरिता की विधी, बाप्तिस्म्याचा विधी एकदाच आहे, पण तो पण तपासा की मी खरोखर तारण पावलेलो आहे का. अनेक काही मध्ये असं झालेलं आहे की आमच्या ठिकाणी काही प्रियजनांना समजलं की माझं अगोदरचं तारण जे होतं ते तारण नव्हतं, मी असंच भावनेने उभं राहिलो होतो, पण जीवनात काय बदल झाला नाही, सवय काय सुटले नाही, सगळं तसंच जीवन होतं. आणि मग नंतर काही दिवसानंतर, वर्षानंतर समजलं, प्रभू माझ्यासोबत बोलला आणि त्यावेळेस मला समजलं की माझं काय झालं, तारण झालं. मंडळी त्यांना पुन्हा बाप्तिस्मा दिला. मंडळी देऊ शकते का? जर असा व्यक्ती 20 वर्षानंतर उभा राहिला आणि म्हणाला अगोदर माझं तारण झालं नव्हतं, मी असंच उभा राहिलो आणि बाप्तिस्मा माझा तो खोटा आहे, जर तो असा गवाही देईल तर मंडळी त्याला बाप्तिस्मा देऊ शकते का? येस, देऊ शकते. त्याच्या साक्षीवरून देऊ शकते. असे अनेक गडबड झालेले लोक आतमध्ये आलेले आहेत, ठीक आहे. आणि त्यांचं आत्मिक नुकसान होत आहे, आत्मिक भयानक प्रकारे त्यांचं पतन झालेलं आहे, ठीक आहे. म्हणून हा भाग नेहमी आपल्या मंडळीमध्ये ठेवणं आवश्यक आहे. पण ही पण गोष्ट समजणं गरजेचं आहे की वारंवार लोकांच्या तारणावर काय घेऊ नये, संशय घेऊ नये. हा मस्के खूप चांगला शब्द, काय घेऊ नये. मग हा जो संशय घेण्याची वृत्ती आहे ही थोडी आम्हाला कुठं टाकू शकते, गडबडीमध्ये टाकू शकते. त्या व्यक्तीला मागं पण कदाचित पाडू शकते. म्हणून ह्या बाबींमध्ये आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. हा विधी फक्त एकदा आहे आणि हा विधी कसा केला जातो, वारंवार केला जातो, है ना. प्रभू म्हणला त्या ठिकाणी करिंथराच्या 11व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मी त्याच्या आगमनापर्यंत, है ना, आम्हाला ते करणं महत्वाचं आहे. चालायचं पुढं, समजले पर्यंत चलूया. ऐक्य व सहभागिता. बाप्तिस्मा ऐक्य दाखवते, प्रभू भोजन काय दाखवते, सहभागिता. मला उत्तर द्या, बाप्तिस्मामध्ये कोण ऐक्य, कोणासोबत ऐक्य आहे माझं? बाप्तिस्माच्या मध्ये कोणासोबत माझी ऐक्यता आहे, एकरूपता आहे? विश्वासणाऱ्यांसोबत की देवासोबत, प्रभू सोबत? समजलं? आता पुन्हा एकदा प्रश्न विचार. हे लिहिलं ना मी, ऐक्य है ना, एकरूपता. तर बाप्तिस्म्यामध्ये माझं ऐक्यता, माझं युनिटी, माझं युनियन हे प्रभू आणि विश्वासणाऱ्यांसोबत आहे की फक्त प्रभू सोबत आहे? दोन्ही सोबत असले पाहिजे. बोला पुन्हा विचारू प्रश्न, पुन्हा विचारू प्रश्न. मस्के ब्रदर, हा पुन्हा विचार. हे जो लिहिले ना मी, काय लिहिले? ऐक्य. बाप्तिस्माच्या अंडर मध्ये काय लिहिलं? एकरूपता. आणि इथं काय लिहिली? सहभागिता, है ना. हे जे ऐक्य आहे, एकरूपता आहे, हे फक्त प्रभू सोबत असणं आवश्यक आहे. विश्वासणाऱ्यांसोबत असणं तिथं दिलेलं नाहीये. कारण विश्वासणारा माझ्यासाठी मरण नाही पावला, विश्वासणाऱ्याला पुरण्यात नाही आलं, विश्वासणारा पुन्हा नाही उठला, तो कोण झाला? प्रभू मेला, प्रभू पुरण्यात आला आणि प्रभू पुन्हा उठला. म्हणून प्रभूने ही ऐक्यता, ज्यावेळेस मी ती विधी करतो, माझी ऐक्यता युनियन कोणासोबत केली? फक्त प्रभू सोबत, मंडळी सोबत नाही. लक्ष द्या, मंडळी सोबत झालेली नाही, विश्वासणाऱ्यांसोबत झालेली नाहीये. मग विश्वासणाऱ्यांसोबत युनियन कुठं होतं मग? समजलं का? म्हणून त्याला संगती, सहभागिता आम्हाला म्हणता येते, है की नाही. ती ऐक्यता प्रभू सोबत आहे आणि ही ऐक्यता
मंडळी म्हणून प्रभू भोजनामध्ये प्रभूने आम्हाला सांगितलं, जर तुझ्या भावासोबत तुझं काय झालं असेल तर आपलं अर्पण काय कर, तिथंच ठेव आणि कुठं जा, आपल्या भावावर जाऊन काय कर, करता का नाही करत. प्रभूला खूप हा बस की बदल कारण ते खूप उत्तेजित आहेत मला, म्हणून मी त्यांना मुद्दामून विचारतो, ते खूप लक्ष देतात. बरोबर आहे. आम्हाला अनेक वेळेस मी ज्यावेळेस हा विषय वाचत होतो मी मनात विचार करतो, प्रभू कोणा भावासोबत माझं थोडं गडबडलेलं आहे का प्रभू, मला जाऊन क्षमा मागणं, समेट करणं, क्षमा म्हणण्यापेक्षा समेट करणं खूप आवश्यक आहे. प्रभूने डायरेक्ट लाईन ऑफ कमांड दिलेली, नाही तर इथं फक्त काय राहील माहितीये का, परफॉर्मन्स राहील. हा फक्त परफॉर्मन्स राहील. भाकर एक जण उठल देईल घेईल, आशीर्वाद होतील आणि एकदम गंभीर गाणे बिणे गाले जातील, पण जर मनात समेट नसेल, प्रभू तुमचं दान आणि तुमची आराधना काय करणार नाही, स्वीकार. कारण ही ऐक्यता आणि ही सहभागिता प्रभू सोबत खूप महत्वाची आहे की नाही, है ना. मग बाप्तिस्मामध्ये ऐक्यता, पण इथं सहभागिता. म्हणून ऐक्य तर प्रभूने प्रस्थापित केलं त्याच्यासोबत. मग आम्हाला काय करायचं आता, आमची सहभागिता टिकवून ठेवायची है ना. मग कशी टिकवून ठेवायची, मी खरंच सांगतो, जर मनामध्ये कोणत्या भावाबद्दल प्रभू काय वाटत असेल है ना, त्याच्यासोबत जाऊन त्याला मिठी मार, है की नाही, सलाम द्या. हे जर नाही करणार ना तुम्ही, तुमच्यामध्ये 100 वाद राहतील है ना. खरं सांगतो, अनेक वाद राहील आणि त्यामध्ये प्रभूचं गौरव होणार नाही. सैतान पुढे तो कोपऱ्याला बसून मस्त टाळ्या वाजून, दुसऱ्या दिवस त्याच्या दूताला घेऊन टाळ्या वाजून बघ काय करायला, यांचा प्रभू यांच्यामध्येच नाहीये. काय यांच्यामध्ये नाहीये, कारण भावाभावांमध्ये काय नाहीये, सगळे है ना. गंभीर विधी आहे है ना. ह्या दोन गोष्टी समजल्या, ऐक्यता आणि सहभागिता. बाप्तिस्मा ऐक्यता दाखवते, प्रभू वचन काय दाखवते, सहभागिता. चला पुढे, नाही तर खूप उशीर होईल है ना. हा विधी तारणानंतर केला जातो, माझं मरण आणि माझा वधस्तंभ, जसं तुम्हाला अगोदर सांगितलं. तारणाच्या नंतर केलेला हा विधी आहे, ठीक आहे, तो अगोदर केला जात नाही. दुसरी गोष्ट, हा विधी बाप्तिस्म्यानंतरचा आहे. प्रभूचं मरण आणि प्रभूचा वधस्तंभ ह्याचं स्मरण करणं आवश्यक आहे. म्हणून जोपर्यंत बाप्तिस्मा मी जसं म्हणलो मस्तकत्वाच्या अधीनतेत येत नाही, तोपर्यंत मला प्रभूचं प्रभुत्व समजत नाही, लॉर्डशिप समजत नाही, ठीक आहे. म्हणून तो अगोदर आणि हा नंतर, हे सगळं तुम्हाला सांगितलं म्हणून लवकर जात आहे, ठीक आहे, लवकर जात आहे. पुढचं बाप्तिस्मा काय दाखवतो, ऐक्य. ख्रिस्त व विश्वासी मध्ये कायमरूपी स्थापित झाले आहे. जतन करण्याची काय नाही, मेंटेनन्स करायची गरज नाही की आता ही युनिटी प्रस्थापित करायसाठी मी काय करू का नाही. माझं आणि विश्वासणाऱ्याचं प्रभू सोबत कायमस्वरूपी काय झालेलं आहे, युनियन झालेलं आहे. प्रभू सोबत काय झालेलं आहे, संयुक्तता झालेली आहे, ऐक्य झालेली आहे. म्हणून त्या संदर्भामध्ये, बाप्तिस्म्याच्या संदर्भामध्ये मला ती ऐक्यता मेंटेन करणं, जतन करणं है ना, ती माझ्यावरती बंधनकारक जबाबदारी येत नाही. कशामध्ये, बाप्तिस्म्याचा विषय ज्यावेळेस आम्ही ऐक्यते, प्रभूने घडवून आणणारी काय आहे, ऐक्यता आहे. परंतु ज्यावेळेस मी प्रभू भोजनामध्ये सहभागी होतो त्यावेळेस मला पाहणं गरजेचं आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रस्थापित केलेल्या ऐक्य मी टिकवून ठेवणं आवश्यक आहे. इफिस्कराच्या पत्रामध्ये तो विषय आम्ही वाचतो, ठीक आहे. सहभागिता है ना, व्यत्यय येण्याचा धोका राहतो, नूतनीकरण गरजेचे आहे, किंवा ज्याला आम्ही म्हणतो इथं मेंटेनन्स लागतं आम्हाला. सहभागितामध्ये आमची ऐक्यता है ना, पवित्र आत्म्याने स्थापित केलेली युनिटी है ना, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तरच आम्ही प्रभू भोजनामध्ये व्यवस्थित भाग घेऊ शकतो, ठीक आहे. पुढं शेवटला होता, म्हणून एकदा सर्वांसाठी बाप्तिस्म्याचे चारित्र्य व प्रभू भोजनाचे नियमित पालन हे काय आहे, आवश्यक ठरते. संयुक्तता, सहभागिता. संयुक्ततेमध्ये प्रभू सोबत माझी एकरूपता झालेली आहे आणि प्रभू भोजनामध्ये सहभागिता, संगती हे मेंटेन करणं माझ्यावर खूप मोठी काय आहे, जबाबदारी आहे. हा खूप मोठा सिद्धांतिक धडा
प्रभू ह्या ठिकाणी आम्हाला शिकवतो. अनेक लोक ह्या 2 विधींना सोडून अजून एक तिसरी विधी करतात, है ना. कोणती विधी करतात? तिसरी विधी करतात. आणि त्याला कोणती विधी म्हटली जाते? पाय धुण्याची विधी. दिसते का तिथं थोडं थोडं? पाय धुण्याची विधी अनेक लोक करतात, है ना. आता ते म्हणले की प्रभूने त्या दिवशी रात्री काय घेतलं? गंगाळ घेतला, आहे नाही. आता यात पाणी आणि काय केले? आपले बाह्य वस्त्र काढले आणि रुमाल काय केला? कमरेला गुंडाळला, है ना. का बरं? आता तुम्ही उत्तर द्या. का बरं हा विधी आम्हाला पाळणं आवश्यक नाही? आफ्टर रिजरेक्शन. आफ्टर रिजरेक्शन व्हेरी गुड. आफ्टर रिजरेक्शन. येस. जर आम्ही मी म्हणलो ना, जर अगोदर जर फॉलो केला तर आम्हाला काय व्हायला लागतील? वलांडनाच्या सणामध्ये प्रभूने काय धुतले? पाय धुतले, है की नाही. पण प्रभू तिथं असं म्हणाला, मी जे करत आहे ते तुम्हाला ते तुम्हाला पण करायला लागेल. मी जे करत आहे. मग ह्या लोकांना काय समजलं? अरे प्रभू पाय धुतले म्हणजे आम्हाला पण काय धुणं गरजेचं आहे. परंतु पाय धुण्याबद्दल पाऊलाने किंवा प्रभूने पाऊलाला पहिले करिन्थस पत्राच्या 11व्या अध्यायामध्ये सांगितलेलं नाही. म्हणून पाय धुण्याची विशेष करून जी विधी आहे ती विधी ह्या ठिकाणी येणार नाही, है ना. परंतु रोमन कॅथलिक मध्ये किंवा काही डिनॉमिनेशन मध्ये आता पण काय धुतले जातात आणि त्याला तिसरी विधी म्हणतात, है ना. प्रभू भोजनासोबत केलेली म्हणजे बाप्तिस्मा देतात, ते पण लहानपणीच देतात, है ना. दुसरं ते बी शिंपडून देतात. सगळ्या विधी चुकलेल्या आहेत, सगळ्या विधी त्यांच्यात चुकलेल्या आहेत, ठीक आहे. कारण व्यवस्थित वचनाची बोट नसल्यामुळे. आणि मग ह्या प्रकारे ते पाय धुण्याची विधी करतात, ठीक आहे. समजलं मग? म्हणून आम्ही अगोदर बाप्तिस्माच्या अगोदर झालेला जो विधी आहे वलांडनासोबत, ते जर एक्झॅक्ट कॉपी करू तर आम्हाला पाय धुणं पडतं. आम्हाला बी कंबर कसून काय धुवायला लागते? लोकांचे पाय धुवायला लागते, है ना. पण आता त्याचा आत्मिक अर्थ आहे बरं का. पाय धुणं याचा अर्थ काय? जुन्या काळामध्ये लोक ज्यावेळेस थकून यायचे पायावर काय राहायची? धूळ राहायची, है ना. आणि अनेक अशा देशांमध्ये विशेष करून जपानमध्ये रात्री ज्यावेळेस लोक थकून येतात ते पाय पाण्यामध्ये काय करतात? सोडून बसतात, है ना. ते खालून वरती असं म्हणतात अनेक लोक पायातून वरती आजार जात असतात, है की नाही. म्हणून पाय ज्यावेळेस मोकळे सोडून बसतात ते फ्रेश होतात, ताजंतवानं होतं. मग आज ती आत्मिक जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे. कोणती आहे? आमच्या मंडळीतील प्रियजनांना वचनाच्या द्वारे, है ना, भेटीच्या द्वारे त्यांचं आठवण करून स्मरण करून काय केलं पाहिजे? पाय धुतले पाहिजे. म्हणजे कोणत्या दृष्टीने? आत्मिक दृष्टीने. ज्यावेळेस मी एका बंधूची आठवण करतो आणि त्याच्यासाठी प्रार्थना करतो, मी त्याचे काय धुतो? मी त्याचे पाय धुतो, है ना. ज्यावेळेस मी एका बंधूला जाऊन भेटतो, सलाम ब्रदर, आणि त्याच्या परिस्थितीमध्ये त्याला मदत करतो, मी त्याचे काय धुतो? हा तो आत्मिक अर्थ आम्हाला लागू होतो, परंतु डायरेक्ट होत नाही. समजलं इथपर्यंत? म्हणून हा तिसरा विधी आम्ही पाळत नाही, है ना. जर तो पाळणं आवश्यक असलं असतं तर प्रभूने पावलाला त्या ठिकाणी सांगितलं असतं. जसं किरणने उत्तर दिलं की तो पुनरुत्थानाचे कधी झालेला आहे? नंतर सांगितलेला नाही, है की नाही. अगोदर सांगितलेलं आहे, पण ते कोणाला सांगितलंय? शिष्याला, है की नाही. परंतु शिष्य मंडळीमध्ये ही प्रथा करत असताना आम्हाला पाहायला मिळत नाही. पण तिमोथेच्या पत्रामध्ये काही बहिणींबद्दल सांगितलेले की त्यांनी आमची काय केली? सेवा केली, है ना. तिमोथेच्या पत्रामध्ये आमचे काय धुतले? पाय धुतले. ती वैयक्तिक केलेली सेवा, घरामध्ये पाहुणचार करणं, ती वैयक्तिक त्या काळामध्ये केलेली ती सेवा आहे, परंतु तिला मंडळीमध्ये करण्याची गरज नाही, ठीक आहे. जसं प्रेषितांनी ह्याचे पालन केले नाही व शिक्षणही कोणत्या? तिसरी विधी. कोणत्या विधीचं? म्हणजे पाय धुण्याचे विधीचं, ठीक आहे. स्मरण विधी करण्याचे 3 पदरी पुरावे. आता लक्ष द्या, किती पुरावे? पहिलं स्लाइड समजलं? पहिला स्लाइड समजलं, है ना. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जाते बरं का इथून, लक्षात राहत नाही बरं का. ही दोरी 3 पदरी दोरी उपदेशकामध्ये दिलेली आहे, सहसा तुटत नाही. म्हणजे या स्मरण विधीसाठी प्रभुभोजनामध्ये कोणत्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्यांनी हिला विधी म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? विधी म्हटलेलं. पुन्हा एकदा सांगतो, है ना. का बरं याला हे नाव दिलेलं आहे? विधी. सांगा का बरं विधी नाव दिलेलं? मग त्याचे किती पुरावे? 1, 2, 3.
कोणती गोष्ट विधी म्हटली जाते है ना? विधीचे भरपूर अर्थ आहे. आम्हाला अनेक वेळेस वाटतं विधी म्हणजे काय आहे, नियम आहे है ना, कायदा आहे, नियम आहे. परंतु हे कायदा आणि नियम ह्याच्यापेक्षा पण कसं आहे, उंच असलेल्या गोष्टी. फक्त कायदा आणि नियम नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी आहेत, ते पाहणं गरजेचं आहे. म्हणून ह्या दोघांना विधी का म्हटलेले, विधी का म्हटलेले, आणि फक्त हेच दोन का इन्क्लूड केलेले, याच दोघांना का घेतलेले, बाकीच्यांना का नाही घेतलंय? आता मी म्हणतो विवाह विधी म्हणतात, मग का नाही विवाह विधी? मंडळीचा विधी आहे का तो? इज मॅरेज अ सेरेमनी ऑफ द चर्च? विवाह विधी है ना, अशा विधी मधून एक आहे का? पण रोमन कॅथलिक मध्ये आहे. तो त्या विवाह विधीला मंडळीचा विधी म्हणून काय करतात, बोलतात, है की नाही? म्हणून विवाह विधी ह्यामध्ये येत नाही. कशामध्ये येत नाही? कशामध्ये येत नाही? प्रबोधन आणि बाप्तिस्मा. म्हणून मला विधी हा अर्थ समजणं काय आहे, गरजेचं. आता हे समजत असताना बघा, पहिली गोष्ट, ही आज्ञा प्रभूने शिष्यांना कुठे दिली? गॉस्पल मध्ये काय दिली? काय दिली? आज्ञा. काय दिली? आज्ञा. कशाबद्दल? म्हणजे कोणाला विधी म्हणायचं? ऑर्डिनन्स. इंग्लिश द वर्ड इज ऑर्डिनन्स, है ना? किसको ऑर्डिनन्स बोलना है? जर शुभवर्तमानामध्ये त्या गोष्टीबद्दल प्रभूने आज्ञा दिली, हे करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हीच आज्ञा स्वर्गातून पावलाला दिली, शिष्यांनी नाही दिली. पावलाला कोणी दिली? म्हणजे दुसरी गोष्ट, प्रभूने ज्या विधीबद्दल आज्ञा दिली. दुसरी गोष्ट, आम्हाला मंडळीमध्ये काय पाहायला मिळतं? प्रभू पण बोलला आणि मंडळीने पण त्याचं काय केलंय? अनुकरण केलंय. काय केलं? अनुकरण केलं. कशाचं? दिलेल्या आज्ञेचं. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये मंडळीने काय केलं? त्याचं अनुकरण केलं. गॉस्पल मध्ये प्रभूने काय दिली? आज्ञा दिली. मंडळीने काय केलं? प्रेषितांच्या कृत्यांमध्ये अनुकरण केलं. किंवा पावलाला सांगितलं अशा प्रकारे कर, है ना, अशा प्रकारे सांग, पावलाने ते सांगितलं. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी दिलेली आहे, सुरुवातीच्या मंडळ्या आचरित असलेल्या नियमांची भर घालण्यात आली. त्याचा अर्थ पत्रांमध्ये त्याचा काय सांगितलेला आहे? अर्थ सांगितलेला आहे. समजलं? म्हणून तिला विधी म्हणतात. पुन्हा एकदा लक्ष द्या. का बरं बाप्तिस्मा, है ना, आणि का बरं प्रभू भोजन, है ना, या दोन विधी आहेत. ते ह्यासाठी विधी आहेत कारण बाप्तिस्मा आणि प्रभू भोजनाबद्दल प्रभूने काय दिली? आज्ञा दिली. त्याच्यानंतर स्वर्गातून देवाने, प्रभूने पावलाला आणि मंडळीला अनुकरण करण्यासाठी पण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, मंडळीने ह्याच आज्ञेचं इथं काय केलं? अनुकरण केलं. आणि पत्रांमध्ये प्रेषितांनी ह्या विधींचा काय सांगितलाय? अर्थ सांगितला. तिलाच काय म्हणतात? काय म्हणतात? विधी. समजलं? पुढे बघ. या विधीत पालन प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत करायचं आहे ना. विधीचं पालन कधीपर्यंत करायचंय? पहिले करीन करासपत्र 11वा अध्याय 16 वचन काढा. पहिले करीन करासपत्र 11वा अध्याय 26 वाचा ब्रदर. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हाताला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची सोय येईपर्यंत घोषणा करता. मरणाची तो येईपर्यंत काय करता? घोषणा करता. आहे की नाही? कधीपर्यंत पाळायचं आहे प्रभू भोजनाचा विधी? प्रभूच्या. आता मग हा दुसरा प्रश्न विचारला असता, का बरं आगमनापर्यंतच? सांगा. वाय टिल ही कम? व्हेरी गुड सुधी. तो सोबत आहे ना आता तो सोबत दिसतो का आम्हाला? नक्कीच सोबत आहे आमच्या, पण दिसतो का तो आमच्या डोळ्यांना? दिसत नाही. म्हणून तो म्हणला की माझ्या स्मरणार्थ हे करा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या प्रतीकांना पाहता तुम्हाला कोणाची आठवण होईल? तुम्हाला माझी आठवण होईल, तुम्हाला वधस्तंभाची आठवण होईल. समजलं आहे की नाही? पण ज्यावेळेस तो आता आला है ना, वन्स द सबस्टन्स हॅज कम,
द ऑब्जेक्ट इज देअर. मग आता ते घेण्याची गरज नाही. ठीक आहे. शेवटला काय दिलेलं आहे है ना, याजकत्वाचा विशेष अधिकार दिला आहे म्हणून विश्वासणारे याजक या नात्याने प्रभू भोजनात काय होऊ शकतात, समान सहभाग घेऊ शकतात. म्हणजे सगळ्यांना मंडळीमध्ये कोणता अधिकार दिलेला आहे, याजकत्वाचा अधिकार. आम्ही सर्व कोण आहोत, आणि म्हणून याजक असल्यामुळं ज्यावेळेस आम्ही प्रभू भोजनामध्ये भाग घेतो त्यावेळेस कोणीच पुढारी, कोणीच एक विशिष्ट प्रतिष्ठित पदावर असलेल्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. आणि त्याचं स्पष्टीकरण आम्ही दुसऱ्या धड्यामध्ये देणार आहोत. आता उत्तर द्या, एकच उत्तर द्या. प्रभू भोजनामध्ये ज्यावेळेस मी भाकर घेतो आणि लोकांना प्याला देतो, ह्याला सेवा म्हणणार का? मग कोणाला माईक देतो, तो कोणाची खुर्ची सरळ करतो, फॅन लावतो, सिस्टम ऑन करतो, या सगळ्या गोष्टींना सेवा म्हणणार का? हो, सेवा आहे. पण ज्यावेळेस आम्ही प्रभू भोजनामध्ये एकत्र येतो, म्हणून हे समजलं, प्रभू भोजन ज्यावेळेस आम्ही, म्हणून हे दोन चिन्ह दिले, प्रभू भोजनामध्ये ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो, जो हातात भाकर घेतो, प्याला घेतो, मंडळीला देतो, माईक देतो, या सगळ्या गोष्टी जे सुरू असतात, पुस्तकं ठेवतो, साफसफाई करतो, याला सेवा म्हणणार का? हा प्रश्न तुमच्या समोर घेऊन हे सत्र बंद करतो.